दिन दहाड़े एक्टिवा की डिक्की तोड़कर 4,75,000 रुपए उड़ा लिए गए। इस वारदात से पूरे परिसर में खलबली मच गई है। साथ ही साथ यह दृश्य सीसीटीवी कैमरे में भी कैद हो चुका है। कपिल नगर चौक पर दिन दहाड़े एक्टिवा की डिक्की तोड़कर 4,75,000 रुपए उड़ा लिए गए। इससे परिसर में खलबली मच गई है। आपको बता दें कि कपिल नगर निवासी बबलू वसंत यादव कामगार नगर की यूनिक ट्रांसपोर्ट कंपनी में मुनीम है। वह बैंक के कामकाज संभालता है। बबलू ने सदर की आईसीआईसीआई बैंक के खाते से 4,75,000 रुपए निकाले। रुपए एक्टिवा की डिक्की में रखकर कार्यालय जाने के लिए निकला। करीब दोपहर 12:45 पर बबलू कपिल नगर चौक के यादव धर्म कांटे के पास पहुंचा। वहां उसके चचेरे भाई की दुकान है। बबलू एक्टिवा पार करके दुकान में गया, तभी दो युवक दोपहिया से वहां पहुंचे। फिर बबलू के एक्टिवा के पास आकर परिसर की टोह लेने लगे। इसी दौरान कार्यालय से जुड़ा एक व्यक्ति वहां आया। उसे किसी का पता पूछने के बहाने खुद पर संदेह नहीं होने दिया। उस व्यक्ति के जाते ही एक्टिवा की डिक्की खोलकर नोटों का बैग चुराकर वे फरार हो गए। काल कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी बबलू उर्फ घनश्याम वसंतलाल यादव वय 42 वर्षे राहणार रमाईनगर यांनी तक्रार दिलेली आहे। यादव हे युनिक ट्रान्सपोर्ट कामगार नगर चौक या ठिकाणी गेल्या 18 वर्षापासून दिवाणजीचं काम करत आहेत। ते नेहमी आयसीआयसी बँक श्रीराम टावर सदर या ठिकाणाहून त्यांच्या व्यवसायाच्या रकमेची देवाणघेवाण आणि वाहतूक करत होते। काल नेहमीप्रमाणे त्यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसचा 4 लाखाचा चेक घेऊन त्या ठिकाणी बँकेमध्ये सकाळी 11 वाजता गेले होते। बँकेतून त्यांनी 4 लाख रुपयाची कॅश घेऊन सोबत त्यांना ट्रान्सपोर्टचे मिळालेले भाडे 75,000 रुपये असे एकंदरीत 4,75,000 रुपये घेऊन त्यांच्या ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकच्या डिक्कीमध्ये टाकून ते सदर येथून बँकेतून निघाले होते। ते कडबी चौक, इंदोरा, टेकानाका आणि कपिलनगर अशा मार्गाने त्यांच्या कामगार नगरकडील ऑफिसकडे जात असताना त्यांना मध्ये रजत कार ॲक्सेसरीज त्यांच्या ओळखीचं एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये कामानिमित्त गेले होते। त्यावेळेस त्यांनी त्यांची बाईक त्या शॉपच्या बाहेर लावली होती। 10 मिनिटं ते शॉपमध्ये असताना त्या दरम्यान 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या बाईकची डिक्की उघडून त्यातून त्यांची पैशाची बॅग तिथून चोरून पळून घेऊन गेलेले आहेत। त्या शॉपच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या ठिकाणी 2 व्यक्ती आल्याचे आणि त्या ठिकाणून गाडीच्या डिक्कीमधून बॅग पळून घेऊन गेल्याचे दिसत आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। तर 75,000 रुपये त्यांच्याकडे आदल्या दिवशीचे होते। एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून त्यांनी ते भाड्याचे किरायाचे पैसे घेतले होते आणि कालच्या तारखेला त्यांनी 4 लाख रुपये बँकेतून काढले होते। असे एकत्रित 4,75,000 रुपये होते आणि आत्तापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये आणि चौकशीमध्ये असं दिसून येतं आहे की ते जे चोर आहे ते त्यांचा बँकेपासून पाठलाग करत होते आणि त्यानंतर घटना घडल्यानंतर पुन्हा ते जरी आटमोडी चौकाकडे गेल्याचे दिसत आहेत। त्याप्रमाणे तपास सुरू आहे त्यांचा। दुकान से सामान लेने के बाद बबलू एक्टिवा से ट्रांसपोर्ट कार्यालय पहुंचा। वहां डिक्की खोलने पर नोटों का बैग चोरी होने का पता चला। उसने अपने मालिक को आपबीती बताई। वहां से कपिल नगर चौक स्थित दुकान पहुंचा। पुलिस को इस घटना की सूचना देने पर पुलिस ने इलाके के सभी सीसीटीवी खंगाले, जिसमें 2 युवक डिक्की से नोटों का बैग चुराते हुए नजर आए। फिलहाल सीसीटीवी के आधार पर पुलिस आरोपियों का पता लगाने का प्रयास कर रही है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।